हाय हॅलो नमस्कार. आय एम मैत्रेयी. वेलकम टू आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटना. श्रावण आला गवनी, श्रावण आला, श्रावण आला गवनी, श्रावण आला. दरवळे गंध मधुर ओला, श्रावण आला गवनी, श्रावण आला, श्रावण आला आला आला, श्रावण आला गवनी, श्रावण आला. श्रोतेहो, श्रावण महिना सुरू झालाय. आषाढातल्या पावसाने धरती मनसोक्त न्हाऊन निघाली. यावर्षी तरी आपण हे नक्कीच म्हणू शकतो, कारण आपल्या सुदैवाने भरपूर पाऊस सगळीकडे पडलेला आहे. हिरवा साज ल्यालेली सृष्टी श्रावणाचं प्रसन्न स्वागत करते. श्रावण महिना म्हटला की आपल्याला बालकवी ठोंबऱ्यांची श्रावण मासी ही कविता आठवतेच आठवते. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. श्रावण महिना सुरू झाला की पाऊस हळूहळू कमी व्हायला लागतो. पावसाची सर पडून जाते आणि लगेच लख्ख ऊन देखील पडतं. ऊन पावसाच्या या खेळामुळे आकाशात इंद्रधनुष्य बघण्याची संधीही आपल्याला याच महिन्यात मिळू शकते. श्रावण महिना हा सणांचा, उत्सवांचा आणि उत्साहाचा महिना आहे. आषाढ महिन्यातील आषाढी एकादशी पासून ते कार्तिक महिन्यातील कार्तिकी एकादशी पर्यंतचा चातुर्मास आणि त्या चातुर्मासामध्ये श्रेष्ठ गणला जाणारा श्रावण महिना. पण श्रावण महिना सुरू झाला की काही जणांचा जीव मात्र वर खाली होतो. का सांगा बरं? बरोबर ओळखलत, कारण श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य असतो ना. पण असं का असतं? श्रोतेहो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की पावसाळ्यामध्ये जठराग्नी म्हणजे पचन शक्ती मंद झालेली असते. त्यामुळे आहारशास्त्रानुसार सुद्धा पचायला हलका आहार घ्यावा असं म्हटलं जातं. आणि मांसाहार तर पचायला जड असतो, त्यामुळे पचन शक्तीवर ताण येऊ शकतो. शिवाय पावसाळ्यामध्ये मटण, मांस, मच्छी यांच्यावर वाढणाऱ्या जीवाणूंची संख्या सुद्धा, प्रमाण सुद्धा जास्त असू शकतं. आणखीन एक महत्त्वाचं कारण, वर्षा ऋतू हा निर्मितीचा ऋतू आहे. या काळात झाडं, पानं, फुलं तर बहरतातच, पण बऱ्याच पशुपक्ष्यांचा, माशांचा हा ब्रीडिंग सीझन असतो. नैसर्गिकरित्या त्यांची पैदास वाढत असते आणि ती भरपूर प्रमाणात वाढावी म्हणूनच कदाचित या काळात मांसाहार बंद ठेवण्याची किंवा मासेमारी न करण्याची पद्धत पडली असावी. शिवाय समुद्र, नद्या, नाले या काळात भरभरून वाहत असतात. काही वेळा तर ते खवळलेले सुद्धा असतात. त्यामुळे होडी, बोटी पाण्यात घालणं धोकादायकही ठरू शकतं. रिमझिम बरसणाऱ्या रेशीम धारात श्रावणातील पहिला सण येतो, श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी. श्रोतेहो, आपला देश शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे आपले बरेचसे सणवार शेतीला अनुसरूनच असतात. शेताचे नुकसान करणाऱ्या उंदरांना साप खातो आणि म्हणूनच सापांना शेतकऱ्याचा मित्र मानलं जातं. आपल्या या मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच शेतकरी नागपंचमीच्या दिवशी नागाच्या बिळाजवळ किंवा वारुळाजवळ जाऊन त्याची पूजा करतात. या दिवशी त्यांना इजा होऊ नये, त्यांची बिळं नष्ट होऊ नयेत म्हणून शेतामध्ये खणत किंवा नांगरत नाहीत. साप हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. त्यामुळे दुधाचा नैवेद्य दाखवून ते त्याला पाजायच्या भानगडीत पडू नका. साप तसा भित्रा सुद्धा आहे. आपल्या बचावासाठीच तो दुसऱ्याला चावू शकतो. अदरवाईज डूक धरून लक्षात ठेवून तो कधीही कोणाला चावायला जात नाही. तेवढा त्याचा मेंदू डेव्हलप झालेला नसतो.
तो फक्त मनुष्य प्राण्याचाच असतो. हल्ली मनुष्यवस्तीत साप निघाल्याच्या बातम्या बरेच वेळा कानावर येतात. कुणाच्या घरात, कुणाच्या अंगणात, कुणाच्या बाईकवर. याचं कारण म्हणजे जिकडे तिकडे चालू असलेली कन्स्ट्रक्शनची कामं. याच्यामुळे सापांची बिळं उखडली जातात, नष्ट होतात. त्यांची घरं नष्ट होतात, त्यामुळे ते आपल्या घरात येतात. नष्ट होणारी सापांची बिळं जर आपल्याला वाचवता आली तर ती खरी नागपंचमीची पूजा ठरेल. श्रावण महिन्यात अनेक व्रतवैकल्ये पाळली जातात. प्रत्येक वाराचंच काही ना काही महत्त्व असतं. पण विशेष महत्त्वाचे असतात ते म्हणजे श्रावणी सोमवार, श्रावणी मंगळवार आणि श्रावणी शुक्रवार. दर श्रावणी सोमवारी देवळात जाऊन शंकराच्या पिंडीची पूजा केली जाते. देवांचा देव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो आणि तांदूळ, तीळ, मूग, जव आणि 5वा सोमवार आल्यास सातू या क्रमाने त्या त्या धान्याची शिवामूठ म्हणजे मुठभर धान्य वाहिलं जातं. पण श्रोते हो, याच्यामध्ये दुधाची आणि धान्याची दोन्हीची नासाडी होते. त्याऐवजी जर तुम्ही दर सोमवारी कपभर दूध आणि वाटीभर धान्य कुणा गरीब गरजू व्यक्तीला दिलत तर तुम्हाला पुण्य मिळेल आणि महादेवाची पूजा सार्थकी लागेल. श्रावण सोमवार नंतर येतो श्रावण मंगळवार. या दिवशी स्त्रिया म्हणजे विशेषतः नवीन लग्न झालेल्या स्त्रिया देवीची म्हणजे मंगळागौरीची पूजा करतात. मंगळागौरीच्या पूजा साहित्यातला प्रमुख घटक पत्री म्हणजेच विविध प्रकारच्या झाडांची पानं, जसं की विड्याची पानं, बेल, तुळस, दुर्वा, माका, धोत्रा, आघाडा, कण्हेर. म्हणजे तुम्ही या झाडांची नावं ऑब्झर्व केली तर तुमच्या एक लक्षात येईल की याच्यातलं जवळजवळ प्रत्येक झाड म्हणजे मेडिसिनल प्लांट आहे, औषधी वनस्पती आहे. मंगळागौरीला पत्री वाहण्याचा उद्देश हा असावा की त्यानिमित्ताने स्त्रिया निसर्गाच्या सान्निध्यात जातीलच, पण त्यांना वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची देखील माहिती होईल. त्या कुठे असतात, कशा दिसतात. आणि घरातल्या बाईला एखाद्या गोष्टीची माहिती झाली तर त्याचा फायदा सगळ्या कुटुंबालाच होतो. मंगळागौरीचे खेळ खेळून रात्र जागवली जाते. पण आजकाल बऱ्याच बायकांना मंगळागौरीचे खेळ म्हणजे काय आणि ते कसे खेळतात हेच माहिती नसतं. झिम्मा, फुगडी, पिंगा, काचकिरडा असे खेळ खेळणं म्हणजे मुलींना काकूबाईसारखं वाटतं. पण ॲक्च्युली हे खेळ म्हणजे नुसते खेळ नाही आहेत, तर हाय इम्पॅक्ट एक्सरसाइजेस आहेत, ज्याच्यामुळे स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी वाढते. तेव्हा या श्रावणात एक मंगळागौर अशी अटेंड कराच की जिथे उत्साहाने आणि दणक्यात खेळ खेळणाऱ्या बायका असतील. त्या खेळांबरोबर म्हटली जाणारी पारंपरिक गाणी तुम्हाला जर बोरिंग वाटत असतील तर तुमच्या आवडीची गाणी लावून खेळा. साडी किंवा पंजाबी ड्रेसमध्ये खेळायचं नसेल तर नो प्रॉब्लेम, ट्रॅक पॅन्ट घालून खेळा, पण खेळा, त्याच्यातली धमाल मस्ती अनुभवा. कुठलेही 2-4 खेळ तरी शिकून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस जर रोज घरी तुम्ही केलीत तर मला वाटतं तुम्हाला जिमला सुद्धा जाण्याची गरज पडणार नाही. श्रावण शुक्रवारी घरातल्या लहान मुलांसाठी जिवती मातेची पूजा केली जाते. एका सवाष्ण स्त्रीला बोलवलं जातं, सुग्रास जेवण केलं जातं, तिची ओटी भरली जाते. पूर्णावरणाचं गोडाधोडाचं जेवून तृप्त झालेली ही स्त्री साहजिकच घराला आणि घरातल्या मुलांना शुभाशीर्वाद देऊनच जाते. श्रावण पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा. या दिवसापर्यंत पाऊस बराच कमी झालेला असतो. कोळी बांधव परत मासेमारी सुरू करण्याच्या विचारात असतात. समुद्राने शांत राहावं आणि त्यांच्या होड्यांचं रक्षण करावं म्हणून ते नारळ वाहून समुद्राची पूजा करतात. याच दिवशी राखी पौर्णिमा, भावा बहिणींमधलं नातं दृढ करणारा रक्षाबंधना सण देखील आपण साजरा करतो. श्रावण वद्य अष्टमी म्हणजे ज्यांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, जो गोकुळात रमला, अशा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस.
गोकुळामध्ये दूध, दही, लोणी असे सगळे पदार्थ भरपूर प्रमाणात उपलब्ध असून सुद्धा केवळ राजाच्या हुकुमशाहीमुळे तिथल्या मुलांना ते मिळत नव्हतं. त्यांच्यावर अन्याय होत होता. आणि हा अन्याय दूर करण्यासाठी कृष्णाने घराघरातील दहीहंड्या फोडायला सुरुवात केली. पण आजकालच्या दहीहंड्या तर एकदम कमर्शियलाइज झाल्यात. हा उद्देश त्याच्यात कुठेच दिसत नाही. दिसतो तो फक्त शो बिझनेस, स्पर्धा, चढाओढ आणि शक्ती प्रदर्शन. या शक्ती प्रदर्शनाच्या नादात अनेक गोविंदांचे अपघात होतात ते वेगळेच. एखाद्या मंडळाकडे जर लाखाच्या दहीहंड्या बांधण्याचे पैसे आहेत, तर ते पैसे जी मुलं कुपोषित आहेत, ज्यांना 2 वेळचं खायला मिळत नाही, अशांना पोटभर खाऊ घालायला, त्यांना दूध, दही, लोणी, तूप यासारखे पौष्टिक पदार्थ द्यायला खर्च करावेत, असं नाही कुणाला वाटत. श्रावणातला शेवटचा दिवस श्रावण अमावस्या म्हणजेच पोळा. आत्तापर्यंत शेतातल्या पेरण्या लावण्या झालेल्या असतात. कणसामध्ये हळूहळू दाणे भरायला लागलेले असतात. बैलांची शेतातली कामं झालेली असतात. ते दमलेले असतात, थकलेले असतात. आपल्या या सच्च्या सहकार्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी शेतकरी पोळा साजरा करतात. त्या दिवशी बैलांना रंगवतात, सजवतात, त्यांची पूजा करतात. पुरणपोळी किंवा मांड्यांचा नैवेद्य दाखवतात. हसरा नाचरा जरा साला जरा, हसरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. तर मंडळी, सणा उत्सवांची रेलचेल असलेला असा हा सुंदर साजिरा श्रावण महिना तुम्ही खूप एन्जॉय करा. आता वेळ होती कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर तुमच्या सोशल साईट्सवर याची लिंक टाकायला विसरू नका. आणि तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर तो नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया आसपास अराउंडर्स व्यक्ती आणि घटनाच्या पुढच्या भागात पुढच्या रविवारी, नेक्स्ट संडे. तोपर्यंत मैत्रेयीचा टाटा बाय बाय.